धुळोबा देवस्थान ट्रस्ट नारोली आणि इथं मी मेन गाभाऱ्यात उभी आहे। धुळेश्वर यांच्या पत्नी धर्मपत्नी ज्या मीताबाई आहेत त्यांची इथं आज विवाह सोहळा असतो। लाईव्ह चित्रण आपण पाहत आहात आपला लोकप्रिय चॅनल सातारखेडा न्यूज। पाहत राहा सातारखेडा न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचं। माझ्यासोबत आहेत मुख्य भाकणूक सांगणारे हे वडगावकर दादा। गेली किती वर्षाची सेवा आपण इथं करत आहात? 40 वर्षे। पावसाची बातमी, पुन्हा मर झर पड। धुळेश्वर देवाविषयी काय म्हणजे काय इतिहास आहे की हा भये बोरगावचा देव आहे परंतु इथं नारोलीमध्ये येत असतो, याविषयी काय सांगाल? धुळेश्वर देवाचा इतिहास म्हणजे कसा आहे, आपल्याला पावतोया, त्याचं आपण सजावट करतोया, तिची चांगली भांडारा उधळ करतोया, पालखी मी फिरवतोया, खालीवर तिची बहीण आहे त्या बहिणीकडं जाऊन त्याच्या परड्या करतोया, नारळ निवद सगळं व्यवस्थित करतोय आपण त्याचं देवाचं। आणि काय गेली किती वर्षांची परंपरा आहे धुळेश्वर यात्रेची? परंपरा एक 2 डोयाची तरी इथं चालली आहे। 2 डोयाची। 2 डुया थोडंसं आपला सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्यासाठी काय 2 डुया म्हणजे किती? 2 डोया म्हणजे आता जवळजवळ 500 वर्ष 500 वर्ष 500 वर्षे हां 500 वर्ष 500 वर्ष अशी आम्ही सेवा करीत आलो या। तुम्हाला ही धुळेश्वरानं खूप आयुष्य आरोग्य देऊ दे आणि तुम्ही अशीच वर्षानुवर्षे भाकणूक सांगू दे, हीच सदिच्छा। माझ्यासोबत आहेत या धुळेश्वर मंदिराच्या पुजारींताई। जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया। सकाळपासून किती भाविक आले आणि काय अनुभव? 500च्या वरनं आले। 500च्या वरनं आले, काय वाटते? मस्त वाटते, छान वाटतं। किती वर्ष सेवा करताय धुळोबाची? तसं म्हणाय गेलं तर माझं तसं मी 30 वर्ष झाले मी सेवा करतो, देवाची सेवा करू। आणि देव म्हणजे असं आहे की प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करतो, एवढाच मला विश्वास वाटतो या देवाला। या देवाला बकरी कोंबडी नाही का? कसला प्रसाद असतो? गोडाचा, पुरणपोळीचा, भात। दरवर्षी धुळोबा देवस्थानला येतो, माझी फार श्रद्धा आहे। आमच्या कुटुंबावर अपार कृपा केली देवानं। आणि आता आपण आहोत इथं पालखी आहे धुळेश्वर आणि मीताबाई यांची पालखी आपण इथं पाहू शकता। पालखीचं दर्शन होतंय, आत मूर्त्या आहेत, भंडाऱ्याने पालखी माखलेली आहे। अतिशय लोभसवाने चित्र आपण पाहत आहात। आपण पालखीचे मानकरी आहात, सर्वांना तुम्ही भंडार लावताय, सर्वांना पवित्र करताय, काय सांगाल? देव बलवाडीतून येतो पौर्णिमे दिवशी आणि 8-9 दिवस इथं असतो। 9व्या दिवशी मागं जातो देव। देव हुबालवाडीचे आहेत, धुळेश्वर ही हुबालवाडीचे आहेत, मग इथं कसे काय आले, काय सांगाल या इतिहासाविषयी? पूर्वीपासून देव आहे, कुलस्वामी आमचा येईल। पहिलाच आम्ही कुलस्वामी आमचा इथं आहे, आम्ही तिकडे गेलो, तिकडे आम्हाला द्यायला लागते, पण तिकडे पालखी। गेली किती वर्षे पालखीचे मानकरी आहात, किती वर्ष सेवा करताय, काय सांगाल? देव वसले पण आमच्या घरावर मानकरीच पद्धत आहे। आम्ही वडील होतं, आजा होतं, आता मी आहे, तिघं जण म्हणजे आता पोरगा मला इथं सेवेचे सेवा करताय, चांगलं वाटतं। ही धुळेश्वर देवाची यात्रा म्हणजे निसर्ग पूजा असते, प्राणी पूजा असते, आपण प्राण्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। आणि इथं हे मावळे आलेले आहेत, मातनेवाडी नवरस्ता इथून आलेले आहेत, आपले बैलजोडी घेऊन आलेले आहेत। जाणून घेऊया आपण या मावळ्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणतायत, जोड्या का आणलेल्या आहेत, काय देवाच्या दर्शनाला आणली। प्रत्येक वर्षी आणता, या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश काय आहे तुमचा? नाही, आपलं देवाच्या दर्शनाला देवाचं हे असते म्हणून आणतोय म्हणजे वर्षभराचा आशीर्वाद लाभावा। मैदानाला याला कसं शर्यतीला बैल नेतात, त्याच्यामुळे आणतो देवाच्या दर्शनाला।